सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रापुरतच पकडू, सध्या महाराष्ट्रामध्ये लग्न सर्रास सगळ्यांकडे चालू आहे। अनेकांच्या गावांमध्ये, अनेकांच्या नातेवाईकांमध्ये सगळीकडे नुसती लग्न चालली आहेत। पण एक गोष्ट मला सांगायची म्हणून मी खास हा व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी, जरा शेवटपर्यंत आणि बारकाईने ऐका। लग्न आपल्या हिंदू धर्मामध्ये लग्नाला फार मोठं महत्व आहे। म्हणजे ते पवित्र असा विधी आहे। हा जो लग्नाचा विधी आहे, जो दोन जीवांना एकत्र आणतो, 7 जन्मासाठी या गाठी बांधल्या जातात असं म्हटलं जातं। पण याच लग्नामध्ये जेव्हा नवरा आणि बायकोचं जेव्हा आम्ही हिंदू धर्मामध्ये लग्न लावतो, साक्षामध्ये तेव्हा शंकर पार्वती तिथे वास करत असतात, नवग्रह सगळ्या देवता तिथं आलेल्या असतात। पण या सगळ्या गोष्टी होत असताना आमच्या लोकांच्या घाणेरड्या डोक्यामध्ये असं टाकलंय की लग्न आलं की बकरी कापा, लग्न आलं की नॉनव्हेज करा, लग्न आलं की चिकनच्या पार्ट्या करा, दारू पिया आणि दंगा नाच करा त्या लग्नांमध्ये। कुठून आलं हे आमच्यामध्ये? आम्ही आमचा धर्म भ्रष्ट करतोय, आम्ही आमच्या संस्कृती विसरत चाललोय। आम्ही काय करतोय आम्हाला जरा एकदा विचार करावा लागेल। आम्ही काय करतोय? आम्ही देवदेवतांना बोलवतोय आणि त्यांच्या समोर दारवा पिऊन नाचतोय, हे आम्हाला थोडंसं विचार करावा लागणार नाही का? आम्ही विचार करू नये का? आम्ही काय करतोय ना, खरोखर मला इतका राग येतो ना कधी कधी या जेव्हा सगळ्या गोष्टी मी पाहतो। मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तात्काळ बंद केल्या पाहिजेत। आपल्या धर्माला हे लागलेली सगळी घाण आहे, ह्या सगळ्या रूढी परंपरा या कुणीतरी साल्याने आखून दिल्यात। आम्ही तेच सगळं करत येतोय आणि आज आमच्या पथ्यावरती या सगळ्या गोष्टी पडतात, हे पाहून वाईट वाटतं आपल्याला। आम्ही इतक्या चांगल्या विधी, म्हणजे जो मला असं वाटतं की आयुष्यामध्ये लग्न करणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे शास्त्रामध्ये, पण या सगळ्या गोष्टींना आम्ही असं काहीतरी त्यांना काळीमा फासतो, याच्यासारखं दुर्दैव नाही आपलं।